अहिल्यानगरमध्ये पावसाचं थैमान पाहायला मिळतंय। शहराला सीना नदीच्या पुराचा वेढा बसलेला आहे। शहरातील नेप्ती चौकात या पुराचं पाणी शिरलेलं आहे। नगर कल्याण वाहतूक ठप्प झालेली आहे। तर आता अहिल्यानगरमध्ये पावसाचं थैमान पाहायला मिळतंय। सीना नदीचं पाणी आता शहरामध्ये शिरलेलं आहे, त्यामुळे नगर कल्याण ही वाहतूक ठप्प झालेली आहे। शहरातील नेप्ती चौकापर्यंत हे पाणी पोहोचलेलं आहे। याच पाण्यामधून वाहनं मार्ग काढताना दिसतात। अनेक दुकानांमध्ये देखील पाणी शिरलंय, त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। आणि इथून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी। एक दिवसाच्या विश्रांतीनंतर अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाने पुन्हा जोर धरलेला आहे। रात्रभर मुसळधार पाऊस पडल्याने अहिल्यानगर शहर असेल, पाथर्डी असेल, शेवगाव असेल, रामखेड असेल, या सर्व भागामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। आता मी आहे अहिल्यानगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदी पात्राच्या बाजूला। पात्र या ठिकाणापासून जवळपास 300 ते 400 मीटरवर आहे आणि हा आहे नेप्ती चौक। या चौकापर्यंत पाणी आलेलं आहे आणि ते पाणी देखील गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं आहे। पात्र जवळपास अर्धा किलोमीटर बाहेर पडलेलं आहे आणि मोठा पाऊस झाल्यामुळे सर्व जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। या पावसामुळे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, घरांचं नुकसान झालेलं आहे। यासोबतच शहरातील नागरिकांना देखील या पावसाचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। पाऊस झालेला आहे, मागच्या 4-5 दिवसापासून पाऊस होतोय। काल विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सुरू झालाय। यामुळे शहरातल्या पूर्ण एकूण वातावरणात काय बदल झालाय? बदल झाला म्हणजे आता या ठिकाणी लोकांचा जीव मुठीत धरून लोक बसलेले। माधव नगर पासून सर्व पाण्याने विळखा मारलेला आहे। 1996 नंतर पहिल्यांदा या टोकापर्यंत हे पाणी आलेलं आहे। पालिका यंत्रणेचं सगळं पितळ या ठिकाणी उघडं पडलेलं आहे। आता ज्यावेळेस त्या यंत्रणेला मी फोन लावायला सुरुवात केली, कुठं त्यांचा एखादा अधिकारी दिसायला सुरुवात झालेली आहे। वास्तविक पाहता इथं पाण्यातल्या बोटीची सोय ठेवायला पाहिजे। एखादं वेळ पडली तर या ठिकाणी जर पाऊस चालू राहिला तर हेलिकॉप्टरची सुद्धा सोय ठेवावी लागणार आहे। आज मधल्या पट्ट्यामध्ये 3-4 हजारची लोकवस्ती आहे। तो जर पाण्याने विळखा मारला तर त्या लोकांना बाहेर निघता येणार नाहीये। निश्चितच या नदी पात्राच्या जे बाजूला घरं आहेत त्या घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे आणि यासाठी आता वेगवेगळ्या यंत्रणांची मदत घेऊन या घरातील माणसांना सुरक्षित बाहेर काढण्याचे देखील काम करावं लागणार आहे। लैलेश बारगजे, जी 24 तास, अहिल्यानगर।